मनसेनं काल 24 उमेदवारांना एबी फॉर्म दिले। आज 10 ते 12 उमेदवारांना एबी फॉर्म दिले जातील अशी माहिती मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिली आहे। यासोबतच राज ठाकरे हे मोठ्या घोषणा सभेच्या माध्यमातून करतायत आणि ते लपून छपून काहीही करत नाहीत असंही अविनाश जाधव म्हणाले। तसंच भाजपने 66 उमेदवार जाहीर केलेले आहेत। यामधील 20 उमेदवार हे अमराठी आहेत। उमेदवार परप्रांतीय असेल तर मुंबईचा महापौर मराठी कसा काय बसवणार असा सवाल देखील अविनाश जाधव यांनी विचारला आहे। काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं आमच्या 24 उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आलेले आहे। अजून काही उमेदवार 10-12 उमेदवारांचे एबी फॉर्म बाकी आहेत आणि ते आज जातील। मला असं वाटतं की आजपासून मनसे शिवसेना वाजत गाजत आमचे उमेदवारी अर्ज भरायला सुरू करू आणि परवापासून आम्ही लोकांना मायबाप जनतेच्या समोर मतदानाचा अधिकार बजवा आणि आमच्यासोबत उभे राहा याच्यासाठी जाऊ। वाटते 66 पैकी जर 20 माणसं जर अमराठी असतील किंवा परप्रांतीय असतील तर मला असं वाटतं मुंबईचा महापौर मराठी तुम्ही बसवणार कसा? शिंदे गटही परप्रांतीयांना त्यांच्या यादी स्थान देईल। म्हणजे अर्धी जर माणसं ही जर अमराठी असतील तर हा मुंबईला हात घालण्याचा यांचा पहिला डाव आहे। त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे मुंबईतल्या मराठी माणसांना की हा यांचा पहिलं पाऊल आहे। या जी यादी आली ना त्यातनं ही जी काही दिसत आहेत ना नावं त्यातून एक गोष्ट कळते की हा यांचा पहिलं पाऊल आहे मुंबई तोडण्यासाठी। आत्ताच सर्व मराठी माणसांनी एकवटलं पाहिजे आणि ठाकरे बंधूंच्या पाठीशी खंबीर उभे राहिले पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.